आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। बिटमार्क प्रीसेट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंग लिहायचं आहे। स्टार्टिंग लिहिल्याच्यानंतर आता इथे 4 फोटोची लेयर दिसणार। तर पहिल्या फोटोच्या लेयरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। 2 नंबरच्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोच्या लेयरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर 3.9 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता इथं प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करून 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा म्हणजे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून हा फोटोची म्हणजे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे। काय अशा प्रकारे। तर आता तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपची लेअर दिसणार। त्या ग्रुपच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून एडिट ग्रुपवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं ग्रुपची लेअर दिसणार। त्यावर क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथं 2 फोटोची लेअर दिसणार। पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इथं प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे आणि इथं हा जो फोटो ॲड होऊन जाणार। तर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर खाली एक फोटोची लेअर दिसणार। त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आता सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो ॲड केले आहे। तर फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। आता तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं एक फोटोची लेअर दिसणार। त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं पहिला जो फोटो आहे त्या पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरची फोटोची लेअर दिसणार। त्यावर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा पण इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 4 नंबरच्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरचे जे फोटोचे लेअर दिसणार त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 3.12 सेकंदापासून तर तुम्हाला 5.2 सेकंदापर्यंत हा जो इफेक्ट आहे तर लावून घ्यायचा आहे फोटोला। तर चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 8.28 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे तुम्हाला। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता 5 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तुम्हाला आता हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 10.10 सेकंद म्हणजे 7 सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक लेअर दिसणार। त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं जे काही वरचे 2 लेअर दिसणार त्याला पण इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून हा जो ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून इथं पेस्ट लेअर करायचं आहे। 2 लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं हे जे काही 3 नंबरची लेअर दिसणार त्या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला
3.9 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं हा जो ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून इथून हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.